दादा. अरे वा. दीपावली. ओ सुखी राहा. भैरवी तयार नाही झाली का? आधी म्हणत होती कशासाठी तयार व्हायचं, कुणासाठी तयार व्हायचं, पण मग स्वतःच म्हणाली नको नको, मुलांसमोर अशी दिवाळी नको. होते तयार. अगदी घरच्या लक्ष्मी सारखी दिसतेस तू. आजच खरी दिवाळी झाली. शुभ दीपावली बाबा. नमस्कार. अरे ओ हो. रवी, वेणू गेल्यानंतर हे घर तूच तोलून धरलंस. घरात एकाने जर कचरा केला तर तो दुसऱ्याने आवरायचा असतो, तरच घर पण टिकून राहत. तू तेच केलंयस. धीर सोडू नकोस तू. मी आहे तुझ्या पाठी. हा, अनिश तो झोपलाय अजून. नरक चतुर्दशीच्या दिवशी माणूस उशिरा उठतो, तो नरकात जातो असं म्हणतात. पण ज्याला आपलं कुटुंब म्हणजे स्वर्ग आहे हेच कळत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? दादा चल, आम्ही तुला उठणं लावून घेतो. चल हा, चल आपण तयारी करू. हो आले. ए आता काय झालं रे? आणि आजोबा, दिस इज ऍब्सोल्युटली नॉट फेअर. ओके, काय झालं? आजोबा, प्रत्येक रूल फक्त आम्हा दोघांसाठीच आहेत, ह्यांच्यासाठी काही नाही. हे बघा ना. ओ रनोईने, ओ रनोईने, काय काय झालं भाऊजी? ए तुमचे मिस्टर इथे आडवे, त्यांना अजून उभे का नाही केले तुम्ही? दलिंदर माणूस, मी उठवायचा प्रयत्न केला, उठलाच नाही. मुलांनो, एखादा मुलगा जर चूक करत असेल तर आपण त्याची चूक काय करायची? सुधारायची. शाबास. म्हणजे मी उठवतो, तुम्ही काहीच करू नका. थांबा. आम्ही दोघं इरा आणि ईशानच्या स्टाईलने यांना उठवतो. हे पाय, माणसाचे कान जातील, मोठ्याने ओरडायचं नाही बरं. नाही नाही. आमच्या घरात चोर शिरले, आमच्या घरात चोर शिरले. आमच्या घरात आले, तुमच्या नाही. पुढे उडा जरा. बाबा, भाऊजी एवढ्या रात्री इथे? तर भाऊजी तुम्हाला उठायला आले. उठा, दिवाळीचा दिवस आहे ना, झोपून काय राहतात. चला उडे, चल. अभ्यंग स्नान करायला लागते. उठा बरं. काय उठत? उठणं लावा. चला चला उडून चला. काय करत नाही, काम नसतं. आडवे राहून दुखलं. अभ्यंग स्नान करायला लागते ना. व्यंग करतायत. चला आपण लाडू खाऊया. इकडे उभा राहा. हा, सॉरी. आंघोळ जायचंय? चला चला. दात घातले नाही अजून, काय नाही, नुसतं उठून इकडे आले. लाडू 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 नंतर तू चाल. हा जना बोल, काय म्हणतो? अरे शुभ दीपावली. बोल काय काय? अरे बापरे, आलोच. काय हो, काय झालं? अगं, या माझगावकर फॅमिलीने रांगोळी स्पर्धेत भाग घेतलाय म्हणे. काय? कालपर्यंत तर घेतला नव्हता भाग. बघ ना, आता कालच घेतला म्हणे. आणि हा जना सांगायला विसरला. धन्य माणूस, आता फोन करून सांगतोय. अरे देवा, मग आता काय करायचं हो? काय कळत नाही. या माझगावकरांच्या घरी ती बहीण आहे, सून आहे, त्या मामी आहेत. आता त्यांच्यापैकी कोणीतरी भाग घेतला आणि स्पर्धा जिंकलं म्हणजे बक्षीस गेलं आपलं. नाही, असं अजिबात व्हायला नको. चला आपणच तयारीला लागूया. चला लवकर. हो चल, आपण जाऊया. या तोरणीला आपण फोन करून कळवतो. हो आपण लेट. चला. नाही नको. अरे यार, इरा एवढे जोरात घासलं
तरच ना माझी चामडी निघेल ना. अरे मला पण कळायला हवं ना माझा भाऊ किती गोरा घोमटाय ते. आई कुठे गेली ग? अरे नको. तुझा जो टॅन आहे ना टॅन सगळा काढतोय रे आम्ही. मी काळा झालो तरी चालेल. नको. बरं इरू ईशान चला आवरा हा पटापटा. बघा निलिमा आत्यांनी आजोबांना ओवाळून उठणं लावून आजोबांची आंघोळ पण झाली. अगो बाई, अगं राधा ताई बघ. अगो बाई, एवढ्या घासतायत की किशा दादा अगदी दिव्यापेक्षा पण उजळून निघतील बहुतेक. हे पाय पंचक्रोशीत असा उजळ माणूस सापडणार नाही. माणूस उजळच आहे. काही बोलायची गरज नाही. ते दिवाळी आहे म्हणून लावून राहिलो. पंचक्रोशी कुठे आली? इथं नाल्या पलीकडे. चुप बसा तुम्ही. काय झालं रे धागड का मगापासून? हा मगापासून ऐकतो मी. नीट सण पाळायचा. हा सोज्वळपणे. शिस्त म्हणजे शिस्त. चला चला बोलल्या. हळू येतील ते. तुले बेसिन मध्ये घेऊन आंघोळ घालू का? राधा मामी काय बोलताय? आता कसं? ए तू लवकर आटपून घे लवकर. तुला रांगोळी स्पर्धेसाठी जायचंय. काय हा. रांगोळी म्हणजे? अरे आपल्या सोसायटीतच भरते ना. तुला माहित नाही? अरे अगं मी नाव दिलंय तुझं. कशाला दिलंस माझं नाव? हे बघ मला माहिती आहे तू चांगली रांगोळी काढतेस. हा साडीमध्ये असताना तू पहिली आलेली आहेस. हा, मग काय हरकत आहे? दादा आता त्याला किती वर्ष झाली अरे? तरी काय हाताचा गुण जातो की काय? वेणू गेल्यानंतर आपल्या घरातून कधीच एंट्री गेली नाही की तिकडे. आता तू आहेस ना. आपण नक्की पहिले येणार बघ. बर घेते मी बाई. Yes, yes. सकाळी लवकर उठवलं आपलं खाणं नाही बिणं नाही काय नाही. एक तर शुगर आहे मला. औषधं लागतात गोळ्या लागतात. काय खायला प्यायला देत नाही मला तर नुकतं ते काय काय म्हणतील ते लोक? नैवेद्य टाकायला लागते ना. मला लहान पोरापेक्षा लहान हा तो. चुप बसा तुम्ही. चुप बसा बाप्पा. चुप बसा. एक तर माय डोकसं ना फिरेलाय तो माणूस. तो भाऊजी काय माया वेणूची परंपरा तूच पुढे नेणार आहे काय? असा दादा म्हणतो. कोणाले? कोणाले? तिच्या ताईले. हा ही ताई परंपरा पुढे नेणार आहे. करत काहीच नाही. सारं करतो मी. हा घरची कामधाम मी करतो. धुणं भांडे मी करतो. पोरायचं मी आवरतो. त्या दिवाळीचं सारं साबण मी. दिवाळीचं सारं साबण मी केलं. माझी कंबर दुखली. हा तरी कौतुक स्वतःच्या बहिणीचं. अगं माय ओ जाऊ दे ना. तुले काय फरक पडतो? मला काही हळू बोल. काही नाही बापा. पांडुरंगा कामाचा धामाचा नवरा माया प्रेमाचा. सारी मरमर मी करतो. हा तुम्हाला काही बुद्धी दिली की नाही देवाना? हा ते बाई डोक्यावर नाचते माया. पुढं 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 करते. आता उद्या रांगोळीची स्पर्धा ही जर जिंकली ना तर मग बाप्पा मप्पा कशी स्टाईल मारत घरभर हिंडते की नाही. अशी खुदखुदू हसेल आपल्याकडे बघून. मला तर वाटतं ते भाऊजी आहे ना मुद्दाम मुद्दाम मला नीचा दाखवण्यासाठी करत असतील असं मला असं वाटते. आणि ते त्या बाईला उकळ्या फुटते ना मग आनंदाच्या. फुटू दे ना. मग तू त्यात मिठाचा खडा टाक ना. काही नाही होत मिठाच्या खड्याने. नाही 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 होईल ना. ऐक माझं होईल. काही नाही होत. अगं मी सांगतो ना होईल. काही होत नाही. बघ का होईल. मी तुला का सांगतो का बाबा मिठाचा खडा कुठे टाकणार यावर अवलंबून आहे ना की बाबा फायदा होणार की नाही होणार. आहे की नाही?
आता हा आता मी सांगतो काय आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं हे कारीट आपण फोडायचं. पण एक मिनिट आजोबा हे असं काळे टकरा फोडतात हे सांगतो पहिल्यांदा मला एक सांगा, आपण हा दिवस का साजरा करतो? तुम्ही सांगितलं म्हणून. अरे डम्मो तसा नसतं, ते स्टोरी विचारतायत. मी सांगते थांब. सोना एक नरकासूर नावाचा राक्षस होता. तो सगळ्या गॉड्सना आणि गॉडेसेसना खूप त्रास द्यायचा. त्याला सगळ्यांना खूप कॉन्कर करायचं होतं. मग सगळे ठरवतात की आपण लॉर्ड कृष्णाकडे जाऊया. सो लॉर्ड कृष्णा इज लाईक अ सुपर हिरो ना. मग लॉर्ड कृष्णा त्या नरकासुराशी फाईट करतात आणि त्याला डिफीट करतात. म्हणून आपण आजचा दिवस सेलिब्रेट करतो. वा वा, हुशार ग माझी लेक हुशार. आय नो, मी सगळे स्टोरीज वाचते ना, म्हणून मला सगळं येतं. वा 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 वा, शाबास बाळा शाबास. माझ्याकडून तुला 2 लाडू बक्षीस. थँक्यू. पण हे शुद्ध मराठीत सांगितलं असतं तर मला जास्ती आनंद झाला असता. अरे असू दे रे दादा. आपण मराठी अरे इतर मुलांना एवढं सुद्धा माहित नसतं. आपल्या पोरीला एवढं सगळं माहिती आहे, काय कमी आहे? आपण कमीचा विचार का करायचा? पण आजोबा मला एक गोष्ट सांगा, म्हणजे ह्या फ्रूटचा आणि त्या स्टोरीचं काय कनेक्शन आहे? म्हणजे आता तुम्हीच सांगता ना की अन्नाला कधीच पाय लावू नये, मग ह्या फ्रूटला का आपण पाय लावायचा? कारण हे फळ म्हणजे नरकासूर राक्षस आहे असं आपण मानतो. हे फळ आपण आपल्या पायाच्या बोटाने फोडायचं आणि ते टाकायचं. अच्छा. हा? चला आता म्हणा बघूया. नरकासुराच्या डोक्यावर कारीट फोडलं. नरकासुराच्या डोक्यावर काही ना फोडलं. पडलं. आता ते कारीट फोड. ओके. हा. ये टाक. आजोबा हे खूप कडू आहे. मग मी नाही खाणार. ए खायला लागेल. शास्त्र असतं ते, औषध म्हणून खायचं. हा. पण एवढं कडू फ्रूट का खायचं आपण? अरे आपल्या अंगातले सगळे रोग मरावेत म्हणून. आपण जेव्हा गोड खातो ना तेव्हा त्या तेलकट गोड तिखट आंबट असं असतं ना सगळं, मग ते पचावं म्हणून. अरे आपले मोठे लोक फार थोर होते पूर्वज. त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून एक रूढी आणि रीत तयार केलेली आहे. आणि याचा एक अर्थ असाही असतो बरं का, की तुमच्या आयुष्यात आजवर ज्या काही कटू आठवणी आहेत त्या सगळ्या या फळाबरोबर गण टाकायच्या. मग आता तू पण एक तुकडा चाक. नाही मी नाही खाणार. नाही तुला खायला पाहिजे. शास्त्र आहे. चाल थोडंसं. चाल. आजोबा कडू लागतंय. ये समा. चाल. आजोबा हे बघा किशा मामांनी ना हे कारीट चाखलंच नाही.
रानामागून आली आणि तिखट झाली. आता बनवूया मिठाची रांगोळी. स्वागतम सुस्वागतम. गुलमोहर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सभासदांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दरवर्षी आपण जसं रांगोळी स्पर्धेचं आयोजन करतो तसंच या वर्षी सुद्धा आयोजन केलं गेलेलं आहे. स्पर्धेचं नाव आहे रंगात रंगली रांगोळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी म्हणता. हॅपी दिवाळी. नाही इथं नाही. अरे हॅपी दिवाळी. पायगड्याच घातले होते तुमच्यासाठी. ऍक्च्युली ना तुम्ही 10 मिनिटं लवकर आलात, नाही तर ना पालखीच पाठवणार होतो तुमच्यासाठी. आता दिवाळीत भांडण काढणार आहे तुम्ही? नाही जाऊ दे, पालखी पाठवतो ना आपण. जाऊ चल आपण. नाही अरे काय वेळेचं भानबिन आहे की नाही तुम्हाला? सगळी मंडळी खोळंबली आहेत तुमच्यासाठी. अहो हो झालाय आम्हाला थोडासा उशीर. बरं गेरू तुम्ही देणार का आम्ही आणायचा? आ गेरू म्हणजे रांगोळीचे रंग घेऊन आलोय आम्ही. गेरू कोण देणार आहे? अरे इथे आमचा विषय काय चाललाय आणि या निलिमाताईंचा काय? या माझगावकरांच्या घरात ना एक विचित्र माणसं भरलेली. ए वाटाणा डोळ्याच्या विचित्र कोणाला बोलून राहिला तू? हा आम्हाला काय 4 हात आणि शिंग आहे का आमच्या डोक्यावर? नीट बोलाचं. ऐका भांडू नका, दिवाळीचा दिवस आहे. हा. तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की स्पर्धेचे नियम मी तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी सांगितलेले आहेत, त्यामुळे आता मी ते काय पुन्हा सांगत नाही. काऊन आम्ही लेट आलो ना, आम्हाला कळलं पाहिजे. हा म्हणजे मग हे राहिलं आणि ते राहिलं असं नको. आम्हाला नियम कळलेच पाहिजे. नाही मग त्यासाठी आहे ना वेळेत यावं लागतं इकडे. काय उगाच भांडत बसतो. बाई बोल ना, धड बोल ना. दिवाळीचे दिवस आणि सगळ्यात महत्वाचं, स्पर्धा कमिटीने भरवलेली आहे. नियम अटी जर मान्य नसतील तर तुम्ही आत्ताच निघा. जाऊ दे ना. असते मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा सगळे नियम सांगतो. रांगोळी स्पर्धेसाठी प्रत्येक महिलेला 45 मिनिटं मिळतील. तर पुरतात का? बाई पुरते का? आता काय नियम आहे ना त्यांचा. होईल. पुढचा नियम सांगू. सांग. रांगोळी काढताना ती जितकी तुम्ही सुबक आणि सुंदर काढाल तेवढे चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील. परीक्षण कोण करणार आहे? स्पर्धेचं परीक्षण मी आणि तोरणे करणार आहोत. तुम्हाला रांगोळीतली गोळी तरी काढता येते का? तुम्ही परीक्षा सांगितलं ना, स्पर्धा कमिटीने ठरवली आहे. ठरलं म्हणजे ठरलं. पाहिजे धमकी आहे. मग पण चालेल आम्हाला. जाऊ दे ना. बरं ठीक आहे चल. अरे थांबा रे. बोल चल पुढचं बोल. आता नियम सांगायला सुरुवात करतो. स्पर्धेचा पहिला नियम, रांगोळी काढत असताना कुणीही त्या जागेवरनं उठून जायचं नाही. बाप्पा जागेवरूनच तो उठा लागते ना. बाप्पा असं उभं राहा लागते आणि अशी करा लागते ना रांगोळी. अहो मामी तसं नाही म्हणते मी. म्हणजे स्पर्धा चालू झाल्यानंतर स्पर्धेची जागा सोडून कुणी जायचं नाही. जिथे बसले ते सोडून दुसरीकडे जायचं. बाई जागा सोडून. बरोबर. कळलंय? नियम क्रमांक 2, स्पर्धा सुरू झाल्यानंतर स्पर्धकांनी एकमेकांशी बोलायचं नाही. आम्ही तर बोलतच नाही. एकदम मला डोळे नका दाखवू. इथं उपस्थित असलेल्या कुणीही स्पर्धकाशी बोलायचं नाही. मी तर बोलतच नाही. कट्टी आहे आमची. हो ना. काय इथे सांगते. असू दे सांगा सर. पुढे बोल. रांगोळी सुद्धा प्रत्येकाने आपापली आणलेली आहे. आणली रांगोळी? आणली ना बाई. हे घे ना. मग ह्याची कुठे आहे बाईची रांगोळी घेत असते का? आहे ना आपल्या बाईने आणली ना. सॉरी ताई सॉरी. स्पर्धेला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी परीक्षकांना, मान्यवर परीक्षकांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. चला स्पर्धेला सुरुवात होते. सगळ्या महिला स्पर्धकांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ते वाटायला घ्या. वेणू, तुझ्याशिवायची आणखी एक दिवाळी. तू असताना दिवाळीत प्रत्येक गोष्ट कशी मन लावून करायची. तो फराळाचा घरभर पसरलेला घमघमाट
आणि त्यात तुझी लगबग इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडून इकडे. त्याशिवाय ते मला ते अहो ते दिव्याच्या माळा लावायचे राहिलेत अजून, पण त्या नाही लावल्यात ना अजून. हा आणि कंदील कंदील केव्हा लावणार आहात तुम्ही? सारखी माझ्या मागे तुझी भुणभुण 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 सारखं आठवत राहतं बघे. भैरवी करते सगळं, यंदा निलिमा पण आली आहे, पण घरावरून शेवटी बाईचा हात फिरावा लागतो हेच खरं आहे. मी माझ्या नातवंडांना सगळं शिकवलंय. माझं प्रत्येक कर्तव्य मी पार पाडणार आहे. पण एक सांगू ग, तुझी आठवण सारखी येत राहते.